करिअर कट्टा, युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी. नमस्कार. 365 दिवसांच्या शिवसंकल्प व्याख्यानमालेमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आज 121वा भाग. यामध्ये भविष्यातील तंत्रज्ञान आणि कौशल्य या सदरांतर्गत आज आपण बघणार आहोत वेब 3.0 आणि इंटरनेटचे भविष्य. आता हा नेमका काय कन्सेप्ट आहे? आपल्यापैकी जे प्रोफेशनल कोर्सेसचे विद्यार्थी असतील त्यांना कदाचित हा विषय माहीत असेल की हे जे व्हर्जन आहेत वेब 1.0, 2.0 आणि 3.0 हे काय आहेत, हे प्रकार आपण या ठिकाणी कदाचित प्रोफेशनल कोर्सेसच्या विद्यार्थ्यांनी बघितले असते. आज थोडंसं आपण सविस्तर हे तिन्ही प्रकार बघून घेणार आहोत. त्याचं कारण महत्वाचं लक्षात घ्या की आपल्याला माहित असेल की फेसबुक किंवा गुगल किंवा इंस्टाग्राम या गोष्टी ज्या आहेत, इथे या ठिकाणी तुमची आयडी आहे, इंटरनेट आहे हे लक्षात त्याच्यामध्ये, पण तिथं जो काही डेटा तुम्ही क्रिएट केलेला आहे त्याची ओनरशिप ही प्रश्नार्थक आहे, लक्षात घ्या. आता आपलं इंटरनेट जे काही वेब 3.0चं जे काही या ठिकाणी वैशिष्ट्य आहे ते वैशिष्ट्य काय हे बघण्यापूर्वी आपण पहिल्यांदा या ठिकाणी याचा विचार करूया की मोफत सुविधा देणारं फेसबुक, मोफत सुविधा देणारं गुगल, मोफत सुविधा देणारं इंस्टाग्राम हे कसं काय कोट्यावधी रुपयाचं होतंय, मोठी इकॉनॉमी होते, संपूर्ण जगावर ते अधिराज्य त्याचे नेमकी कारण काय असते? समजा आपण इंस्टाग्रामवर फॉलोअर आहात, तुमचे व्हिडिओ आहेत, युट्यूबला ऑनलाईन आयडेंटिटी आहे, हे सगळंच तुमचं आहे का खरोखर, याचा थोडासा विचार करूया. समजा उद्या सकाळी उठून तुम्ही बघितलं की मध्ये मध्ये होतं बघा 2 तास 3 तास फेसबुक बंद पडतं, व्हॉट्सअप बंद पडतं, आणि मग समजा तुम्ही पाठीमाग 15 वर्ष जो काही तुमचा डेटा सगळा साठवलेला आहे तो अचानक जर गायब झाला तर हे काही प्रश्न जेव्हा पडतात त्यावेळेला आपण विचार करतो हे असं कसं होऊ शकतं. म्हणजे आपण त्याच्यावर इतका विश्वास ठेवलेला आहे की आपल्याला जर काही ठेवून घ्यायचं असेल, माहिती स्टोअर करायची असेल, तर आपण म्हणतो की ऑनलाईन टाकून ठेवा म्हणजे कधी पण घेता येतं, पब्लिक डोमेनवर टाकून ठेवा म्हणजे कधीही घेता येतं. अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या सवयी किंवा त्याचे या ठिकाणी ऍडिक्शन आपल्याला झालेलं आहे, लक्षात घ्या. तुमच्या माहितीसाठी लक्षात घ्या की जगभरामधल्या 5 मोठ्या कंपन्या ज्याच्यामध्ये या ठिकाणी गुगल आहे, मेटा आहे, अमेझॉन, ऍपल आणि मायक्रोसॉफ्ट ह्या 90% इंटरनेट बिझनेस जो आहे तो कंट्रोल करतायत, हे लक्षात घ्या. दुर्दैवाने याच्यामध्ये एकही भारतीय कंपनी नाही. पण दुसरी महत्वाची गोष्ट लक्षात घ्या की या सगळ्यांच्यावर येणारे, अगदी मेटाचं देखील बघितलं, सीईओ जे आहेत लक्षात, या इन्स्टिट्यूटचे प्रमुख जे आहेत हे भारतीय आहेत. हे देखील या ठिकाणी आपल्या बुद्धिमत्तेचं या ठिकाणी एक प्रमाण मानावं लागेल भारतीयांनी केलेल्या कर्तृत्वाचं, हे लक्षात घ्या. दरवर्षी डेटा चोरीची लाखो प्रकरणं घडतात. मी वारंवार म्हणतो की आपण या ठिकाणी युजर बनण्याच्या ऐवजी आपण कस्टमर बनलेलो आहोत. ह्या सगळ्या गोष्टी आज समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. पहिल्यांदा आपण समजून घेऊया की इंटरनेटची सुरुवात म्हणजे 1980च्या दशकामध्ये कम्प्युटर सुरुवात झाला जो लोकांच्या पर्यंत यायला लागला. त्याच्यानंतर विंडोज ऑपरेटिंग सिस्टम मायक्रोसॉफ्ट या ठिकाणी आणली. हा काळ जर सोडला तर 90 ते 2005 हा जो कालावधी आहे तो वेब 1.0 या नावाने ओळखला जातो. रीड ओनली वेब म्हणजे एक पेज असायचं, त्याच्यावर माहिती दिलेली असायची. जीएस कॉलेज खामगाव, तर जीएस कॉलेज खामगावची माहिती दिलेली आहे, तुम्ही जायचं, स्क्रोल करायचं, ती सगळी माहिती बघायची. शासनाने एक पेज तयार केलं, त्याच्यावर माहिती ठेवली, तुम्ही जायचं, माहिती बघायची, हे लक्षात घ्या. म्हणजे स्टॅटिस्टिक या ठिकाणी वेब पेज असायचे, तिथे या ठिकाणी फक्त वन वे कम्युनिकेशन. सुरुवातीला अगदी याहू किंवा साधी HTML ची जी पेजेस आहेत हे लक्षात घ्या. आजही तुम्ही काही वेबसाईटवर जाल तिथे तुम्हाला कम्युनिकेशनचं काहीच माध्यम नसतं, तुम्ही फक्त या ठिकाणी तिथं वाचू शकता, रीड ओनली असता, हे लक्षात त्याच्या बाबतीत. तर तो एक भाग झाला, हा पहिला 1990 ते 2005चा कालावधी, लक्षात घ्या. त्याच्यानंतर आपण वेब 2.0 ज्या वेळेला बघतो तो 2005 पासून 18 पर्यंत जो कालावधी आहे जो त्याच्यामध्ये कन्सिडर केला जातो. तर याच्यामध्ये काय होतं की इंटरॅक्टिव्ह आपला त्याच्यात कॉन्ट्रीब्युशन आपलं वाढायला लागलं. म्हणजे सोशल मीडिया, युट्यूब, ब्लॉग्स, फेसबुक, इंस्टाग्राम याच्या माध्यमातून काय व्हायला लागलं की आपण या ठिकाणी वाचक तर आहेच, माहिती जी वेबसाईटवर दिलेली आहे, पण त्याचबरोबर आपण ही माहिती निर्माण पण करू लागलो. म्हणजे आपण पोस्ट टाकायला लागलेलो आहोत, आपण व्हिडिओ क्रिएट करायला लागलेलो आहोत, आपण या ठिकाणी कमेंट करायला लागलेलो आहोत. म्हणजे पहिल्या टप्प्यामध्ये 2005 पर्यंत आपला रोल फक्त वाचायचा हा एकतर्फी होता, तो 2005 ते आतापर्यंत हा इंटरॅक्टिव्ह झाला. म्हणजे आपण या ठिकाणी वाचकही झालो आणि आपण त्याचे
निर्मातेही झालो, लक्षात घ्या. आणि याचा सगळ्याचा डेटा आपला तयार झाला, पण ह्या डेटांच्यावर कमाई करण्याचे सगळे अधिकार जर बघतोय आपण, तर ते मात्र या ठिकाणी या काही महत्वाच्या कंपन्यांच्याकडे आहेत, टेक कंपन्या, ज्यांच्याकडे या ठिकाणी हा सगळा डेटा एकवटला जातो. मग आता 2020 पासून सुरू झालेला जो काही या ठिकाणी तिसरा टप्पा आहे, तो वेब 3.0 हे लक्षात घ्या. म्हणजे रीड, राईट आणि ओन. म्हणजे काय, की तुम्ही वाचायचं, तुम्ही लिहायचं आणि तुमची मालकी देखील त्या गोष्टींवर असेल, अशा पद्धतीचा हा प्रवास 2020 पासून सुरू झालेला आहे, लक्षात घ्या. म्हणजे डिसेंट्रलायझेशन झालं, या सगळ्या ज्या 5 कंपन्यांची मक्तेदारी होती आपण म्हणतो, त्याचबरोबर या ठिकाणी डिसेंट्रलायझेशन झालेलं बघायला मिळतं. ब्लॉकचेनवर आधारित या ठिकाणी टेक्नॉलॉजी यायला लागलेली आहे, ज्याच्यावर क्रिप्टो करन्सीचं लेक्चर घेत असताना आपण बघितलं ब्लॉकचेन काय महत्वाचं आहे, त्याच्यावर स्वतंत्रपणे आपण बोलणारच आहोत, हे लक्षात घ्या. म्हणजे आज आपला रोल जो आहे तो या ठिकाणी तिन्ही, म्हणजे तुम्ही तुमच्या कंटेंटचे ओनर पण आहात, तुम्ही तुमचे कंटेंटचे निर्माते पण आहात आणि तुम्ही इतर कंटेंटचे कंझ्युमर पण आहात, हे लक्षात घ्या. म्हणजे वाचक, मालक आणि निर्माता, क्रिएटर, कंझ्युमर आणि ओनर, ह्या तिन्ही रोलमध्ये वेब 3.0 मध्ये तुम्हाला संधी मिळालेली आहे. म्हणजे इथं कुणाचीही मक्तेदारी नाही, हे लक्षात. त्याच्यामध्ये थोडक्यात या ठिकाणी पहिल्यांदा फक्त वाचण्याची सुविधा होती, नंतर वाचण्याची आणि लिहिण्याची सुविधा आली, आणि तिसऱ्या ह्याच्यामध्ये वाचण्याची, लिहिण्याची आणि स्वतःची मालकी देखील या ठिकाणी तुम्हाला त्याच्यामध्ये ओनरशिप जी आहे ती ओनरशिप त्यामध्ये मिळायला लागली. आणि त्यामुळं आता आपल्याला उत्पन्नाचे मार्ग या टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून वेगवेगळे उपलब्ध झालेले आहेत, लक्षात. आता थोडक्यात स्पेसिफिक बघू आपण की वेब 3.0 काय आहे. 3.0 म्हणजे असे केंद्र डिसेंट्रलायझेशन असणारं, ब्लॉकचेनवर आधारित आणि AI सपोर्टिव्ह या ठिकाणी डेटा सेंटर म्हणून आपण त्याच्यामध्ये, की जिथं डेटाची ओनरशिप जी आहे ती ओनरशिप या ठिकाणी तो ज्याने निर्माण केली त्याच्याकडे असते, लक्षात घ्या. म्हणजे आपण जर एखादा मॉल बघितला तर मॉलची कंडिशन काय असते, की मॉलमध्ये तुम्ही जर तुमचं शॉप असेल तर मॉल ओनरला तुम्हाला रेंट द्यावं लागतं, आणि या ठिकाणी सगळे दुकानदार तिथं रेंट देतात आणि प्रत्येकाशी या ठिकाणी तुम्ही ट्रान्झॅक्शन करू शकता. हे 2.0चं होतं, 2.0चं. आणि 3.0 मध्ये काय आहे, की इथं प्रत्येक जण एकमेकांशी डायरेक्ट कम्युनिकेशन करू शकतो. म्हणजे तुम्ही गावातला बाजार बघितला असेल, गावातल्या बाजारमध्ये कसं असतं, की प्रत्येक विक्रेता येतो, आपल्या वस्तू मांडून बसतो, गावातले लोक येतात, त्याच्यावर व्यवहार करतात, तो निघून जातो, लक्षात घ्या. हे जे प्रत्येकाचं डायरेक्ट या ठिकाणी ट्रान्झॅक्शन आहे, ज्याला B2C म्हणू आपण त्याच्यामध्ये, तर ती सुविधा आपल्याला या ठिकाणी मिळालेली आहे. थोडंसं अजून स्पष्ट समजून, म्हणजे पहिला फायदा याचा काय आहे तर डिसेंट्रलायझेशन. म्हणजे कोणतीही एक कंपनी, सरकार किंवा संस्था याच्यावर नियंत्रण ठेवत नाही, हे लक्षात घ्या. पेअर टू पेअर नेटवर्क असतं, ज्याच्यासोबत काम करतात त्याच्यासोबत तुम्ही काम करू शकता, तो त्या पेअरमध्ये करू शकतात, हे लक्षात घ्या. थोडंसं अजून डीपमध्ये रिसर्च कराल, टेक्निकल टर्म्स तुम्हाला समजतील, लक्षात घ्या. सर्व्हर एकाच ठिकाणी नाही, त्याचे जगभर पसरलेले सर्व्हर आहे. तिथं देखील या ठिकाणी मोनोपोली आहे, ती जी भीती मी सुरुवातीला व्यक्त केली, सगळे फोटो डिलीट झाले तर काय करायचं, तो इथं भाग राहणार नाही, हे लक्षात घ्या. या सगळ्यात महत्वाचा बेस काय तर ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी. ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी म्हणजे काय, की एकदा लिहिलेलं परत पुसता येणार नाही, इतकं तर या ठिकाणी फुलप्रूफ झालेलं असल्यामुळं आता या ठिकाणी याच्यावर विश्वासार्हता वाढलेली आहे. म्हणजे विश्वास ठेवायची आवश्यकताच नाही, कारण ते जे आहे ते समोर तुम्हाला ट्रान्सपरंटली दिसतं, हे लक्षात आहे. पारदर्शकता याच्यामध्ये आहे आणि याच्यात बदल करता येत नाही. एकदा नोंदवलं की पुन्हा बदल करता येत नाही. सिंगल लाईन ट्रूथ ज्याला म्हणतात ना, की जगातलं एकमेव सत्य, ते जे ब्लॉकचेन रायटर जे आहेत, डेव्हलपर जे आहेत, जे लिहितात बऱ्याच वेळा त्याच्यावर, लक्षात ते काय म्हणतात, हे जगातले एकमेव सत्य आम्ही जे सांगतोय ते लिहिल्यानंतर जे दिसतंय ते सगळ्यांना दिसणार आहे, हे लक्षात त्याच्यामध्ये. त्यानंतर सगळ्यात महत्वाची ओनरशिप. म्हणजे तुमची ओनरशिप जी आहे ती ओनरशिप इथे या ठिकाणी काय झालेली आहे, कन्फर्म झालेला आहे. तुमचा डेटा ही तुमची मालकी झालेली आहे. म्हणजे आज तुम्ही बघता, तुम्ही व्हिडिओ टाकले की त्याचा रेव्हेन्यू तुम्हाला यायला लागलेला आहे. इंस्टाग्रामवर या ठिकाणी तुम्ही पेड प्रमोशन करू शकता, म्हणजे लोकल ब्रँड बरोबर डायरेक्ट तुम्ही कनेक्ट करू शकता. त्यांचे या ठिकाणी प्रोडक्ट जे आहे ते प्रोडक्ट बनवून या ठिकाणी त्याच्याविषयीची या ठिकाणी जाहिरात जी आहे ती जाहिरात तुम्ही करू शकता. डिजिटल आयडेंटिटी तुमची क्रिएट झालेली आहे, तुमचा जो काय आयडी तयार झालेला आहे तो, लक्षात त्याच्या बाबतीतनं. आणि हे सगळे तुमचे फॉलोअर्स, तुमचा कंटेंट आणि व्हर्च्युअल तुमचे जे असेट आहेत, हे असेट या ठिकाणी आता तुमच्या ओन आहेत, हे लक्षात घ्या. पहिल्या सुरुवातीला हा सगळा डेटा जो काय फक्त 5 कंपन्या तुमचा वापरत होत्या, 5-7 कंपनीच्या कॅटेगरी मोठ्या, तो आता तुमचा ओन झालेला आहे, हे समजून घ्या. त्याच्यामध्ये ट्रस्टलेस सिस्टम म्हणजे विश्वास रहित प्रणाली, याचा अर्थ अविश्वास नाही, लक्षात.
इथं या ठिकाणी ते सत्यच आहे इतक्या चांगल्या पद्धतीने की ते विश्वास ठेवण्याची गरज नाही. स्मार्ट या ठिकाणी कनेक्ट आहेत. ते या ठिकाणी सगळ्यांना एकाच वेळा दिसत आहेत. तुम्हाला बँकेची गरज भविष्यात लागणार नाही, लक्षात घ्या. तुम्हाला कदाचित पुढच्या कालावधीमध्ये शेअर मार्केटसाठी ब्रोकरची गरज आता बऱ्यापैकी कमी झाली. ब्रोकरेज देऊन शेअर खरेदी करण्याची पद्धत आता संपत जाईल, हे लक्षात घ्या. अशा काही गोष्टी घडतील की शासनाची बरीच कागदपत्र, जसं आपण म्हणतो की नोटरी करायचं आहे, करायचंय, शासनच सांगेल तुम्हाला की आमची ही सुविधा आहे, याच्यामध्ये तुम्ही तुमचे डॉक्युमेंट्स कम्प्लायन्सेस करा आणि त्याचा या ठिकाणी तुम्हाला तो रिपोर्ट मिळेल. तुषार शिंदे सरांनी एक या ठिकाणी व्हिजन 2047 आलाय असणार ई गव्हर्नन्स, गुड गव्हर्नन्स, याच्यावर एक पुस्तक लिहिलं. त्याच्यामध्ये ते काय म्हणतात, त्याच्यावर फक्त आपण AI बेस इतक्या सर्व्हिसेस केल्या पाहिजेत की व्यक्तीला कोणत्याही शासकीय कार्यालयात यायचीच गरज नाही भासली पाहिजे पर्सनल कामासाठी. त्यांनी त्याचे डॉक्युमेंट्स अपलोड करायचे, AI बेस्ड व्हेरिफिकेशन होईल आणि त्याला त्या ठिकाणी ते डॉक्युमेंट्स मिळत राहतील. सेंट्रलाइज डिपॉझिटरीमध्ये या सगळ्या डॉक्युमेंट्स सेव्ह राहतील आणि वेगवेगळ्या डिपार्टमेंटला फक्त त्यांनी ID द्यायचा की माझा हा ID आहे, तिथे ठेवलेले सगळे डॉक्युमेंट्स माझे आहेत, तर ते सर्व्हरवरूनच व्हेरीफाय होतील आणि तुमची कामं व्हायला पाहिजेत. हे पायलट प्रोजेक्ट चालू झालेले आहेत. पुढच्या कालावधीमध्ये इथं मोठ्या प्रमाणात बदल झालेले दिसतील. याचा अर्थ काय की इथं गव्हर्नमेंट असं म्हणणार नाही की माझ्या देशातले नागरिक जे आहेत ते या ठिकाणी चुकीचे वागणारेच आहेत, बेकायदेशीर वागणारेच आहेत, त्यामुळे नियंत्रण ठेवण्यासाठी मला ऑफिसर्स आणि ठेवले पाहिजेत. आणि नागरिक देखील असं म्हणणार नाहीत की माझं गव्हर्नमेंट माझे काहीच लक्ष देत नाही, माझं काम करतच नाही, तर मला फॉलोअप करावंच लागेल. हे सिस्टमवरची, व्यवस्थेवरचा हा विश्वास जो आहे तंत्रज्ञानावरचा, तो निर्माण करण्याचं या ठिकाणी एक स्वप्न ह्या 3.0 मध्ये कम्प्लीट होतंय, हे लक्षात आहे. त्याच्यावरती इथे तुम्हाला मध्यस्थाची गरज असणार नाही, लक्षात आहे. सगळ्यात महत्वाचं की परमिशनलेस, म्हणजे तुम्हाला या ठिकाणी कुठेही जायचं, कुणी कुठूनही कसंही सहभागी होऊ शकतो. लक्षात, वेगवेगळ्या ठिकाणी काही ठिकाणी असेल तिथे KYC तुमची या ठिकाणी स्वतः तुम्ही करू शकणार आहात, हे फार हे लक्षात घ्या. म्हणजे इथं सेन्सरशिप जी आहे ना त्याच्यामध्ये, ती या ठिकाणी तुमची कमी होऊन जाईल. तुम्हाला तुमच्या पद्धतीने या सगळ्या सुविधा वापरता येणार आहेत, लक्षात घ्या. त्याच्यात सगळ्यात महत्वाचं या ठिकाणी की नेटिव्ह पेमेंट्स, म्हणजे ज्याला आपण म्हणू की क्रिप्टोकरन्सी हे चलन आहे, अशा पद्धतीने डिजिटल करन्सी तयार होतील आणि बँकांची गरज पुढच्या कालावधीमध्ये संपेल. जसं एक लक्षात घ्या की ATMची गरज आता फार कमी झालेली आहे UPI आल्यापासून, हे लक्षात आहे. त्याच्या बाबतीत भविष्य कालावधी होतात, किती लोक दररोज बँकेत जातात काम असेल तर. सगळे जरी UPI आल्यानंतर बँकेमध्ये विड्रॉल आपल्या या ठिकाणी सहज व्हायला लागलेलं आहे, बँकेत जायची गरज नाही. तुम्ही कदाचित तुमच्या पिढीने बघितलंही नसेल की आपणच बँकेत ठेवलेले पैसे काढण्यासाठी बँकेमध्ये लाईन लावून उभं राहायला लागायचं, ते चलन भरायचं, भरल्यानंतर या ठिकाणी ती पिवळी पावती आहे की हिरवी पावती आहे ते कळायची नाही, गुलाबी पावती कशासाठी आहे हे कळायचं नाही, डिपॉझिटसाठी कोणत्याही विड्रॉलसाठी कळायचे नाही. इथंपासूनच्या प्रवासाने आता तुम्हाला पैसे काढण्यासाठी बँकेत जावंच लागत नाही, किंवा कॅश आपण कॅरी करतच नाही. म्हणजे बँकेची जी असणारी मक्तेदारी होती ती एक एक्झाम्पल म्हणून बँक आपण प्रत्येक उदाहरणामध्ये घेतोय, लक्षात घ्या. हा बदल आहे जो 1.0 पासून 3.0 पर्यंत झालेला आहे आणि याच्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात पुढे बदल होणार आहेत, हे लक्षात त्याच्यावरती. त्याच्यानंतर या ठिकाणी वेब प्लस AI ही एक सिस्टम आता पुढच्या कालावधी, म्हणजे AI द्वारे माहितीचे अर्थपूर्ण आकलन केलं जाईल आणि पर्सनलाइज तुमचे एक्सपिरियन्स एकत्र करून या ठिकाणी तुम्हाला स्मार्ट सर्च, फक्त सर्च करण्याच्या ऐवजी शब्दांचे अर्थ शोधण्याचा प्रयत्न केला जाईल. तिथं आपण आता ऑलरेडी पोहोचलेलो आहोत, हे लक्षात घ्या. हे नेमकी ही टेक्नॉलॉजी कशावर आधारित आहे, ही जी काही या ठिकाणी वेब 3.0 आपण ज्याच्यावर बोलतो, ही टेक्नॉलॉजी कशावर आधारित आहे, तर पहिला त्याचा पाया आहे ब्लॉकचेन. ब्लॉकचेन म्हणजे आता बिटकॉइन किंवा इतर जे काही या ठिकाणी बघितलं, किंवा या ठिकाणी आपण डिजिटल करन्सी जी आहे ती बघतो, क्रिप्टो करन्सी, डिजिटल चलन, हे व्यवहाराचं माध्यम पुढच्या कालावधीमध्ये आपण अपेक्षित धरतोय का ते होते, लक्षात द्या. स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट्स म्हणजे हे या ठिकाणी स्वयंचलित कोडमधील इन्स्क्रिप्टेड फॉर्मॅटमध्ये लिहिलेले कॉन्ट्रॅक्ट असतील, लक्षात घ्या. त्यामुळे हे झालं तर ते होईल, हे फिक्स असेल. काय झाल्या, काय ऍक्शनची काय रिॲक्शन असेल हे या ठिकाणी त्याच्यामध्ये फिक्स असणार आहे, लक्षात घ्या. त्यामुळे तुम्हाला जर पैसे आले तर वस्तू पाठवू, हे ऑटोमॅटिक होईल. अकाउंटला पैसे जमा झाले की डिलिव्हरी या ठिकाणी आपोआप होणार आहे, लक्षात घ्या. त्याच्या पद्धतीनं डिलिव्हरी खराब झाली, प्रोडक्ट खराब झालं, तुम्ही प्रॉडक्ट या ठिकाणी रिटर्न केले की त्याच्या अकाउंटमधनं पैसे तुमच्या अकाउंटला आपोआप येणार आहेत, ही समजून घ्या त्याच्यामध्ये. म्हणजे ही सिस्टम ज्या वेळेला वाढते त्यावेळेला विश्वासार्हता किती वाढेल, किंवा प्रॉडक्ट चांगला असेल तर मला प्रॉडक्ट मिळणार आहे, नसेल तर मला माझे पैसे मिळणार आहेत. व तो माणूस कुठं आहे काय हे बघण्यापेक्षा आपण आपल्या कामाला सुरुवात करू शकतो. म्हणजे आज विश्वासार्हता विचारात घ्या की अमेझॉन नावाची कोणती तरी कंपनी आहे, समजा एक एक्झाम्पल मध्ये फ्लिपकार्ट नावाची कोणती तरी कंपनी आहे, ज्याला तुम्ही बघितलेलं नाही,
ते या ठिकाणी विश्वास देतात की आमच्याकडे हे जे प्रॉडक्ट ज्यांनी लावलेलं आहे ते प्रॉडक्ट या ठिकाणी आमच्याकडे, आम्ही त्याला व्हेरीफाय केलेला व्हेंडर आहे, त्यामुळे तुम्ही याच्याकडे वस्तू घेऊ शकता. आणि त्याने म्हटलेल्यामुळं, व्हेरीफाईड म्हटल्यामुळं आपण या ठिकाणी जे काही 100 पासून 10,000, 15,000, 20,000 पर्यंतची किंवा कुठल्याही रकमेची वस्तू खरेदी करता, पेमेंट अगोदर करता आणि तेवढ्याच विश्वासार्हतेने ती वस्तू तुमच्यापर्यंत पोहोचते. लक्षात द्यायच्या बाबतीतनं हेच तुम्ही गावातल्या दुकानदाराकडे ज्याला तुम्ही दररोज बघताय हे लक्षात द्यायच्या बाबतीत, तिथं ज्या वेळेला ऍडव्हान्स पहिल्यांदा द्यायचं आणि वस्तू नंतर मिळणाऱ्या म्हटल्यानंतर हे तुमच्या गावात करू शकता. दुसऱ्या गावात गेलं तर कराल का तुम्ही? किंवा हे ऍडव्हान्स दिला आणि मग वस्तू मला नंतर मिळेल, मग तुम्ही लगेच शोधता ह्याच्या ओळखीचं कोणी आहे का, मग इथं संपर्क कसा करता येईल मला. हा बदल समजून घ्या जो होतोय तो त्याच्या बाबतीतनं. त्याच्यानंतर या ठिकाणी नॉन NFTs आहे त्याच्याबाबतीतनं, जसं की डिजिटल मालमत्तेचं प्रमाणपत्रक, म्हणजे तुमची या ठिकाणी ज्या डिजिटल असेट क्रिएट होणार आहेत त्याचे या ठिकाणी तुमचे प्रमाणपत्र. मग जसं या ठिकाणी तुमची गाणी म्हटली तर ते गाण्याचे IPR आहेत, ज्याला इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स म्हणतो आपण, त्याच्यामध्ये संगीत असेल तुम्ही तयार केलेलं, तुमचं लिटरेचर असेल, हे लक्षात घ्या. ह्या सगळ्या गोष्टी डिजिटल पद्धतीने, व्हर्च्युअल पद्धतीने या ठिकाणी सर्टिफाईड होणार आहेत पुढच्या कालावधीमध्ये, आणि याची कॉपी नाही होऊ शकणार. म्हणजे आता जे आपण बघतो की एकच सातबारा 6, 7, 8, 9 लोकांना विकला जातो, त्याच्या नावं लिहिली जातात, हे जे सगळं चालायचं हे सगळं तुम्हाला नियंत्रित बघायला मिळेल. लक्षात त्या सातबाऱ्यावर जोपर्यंत गणेशचं नाव आहे तर गणेशचं नाव आहे, गणेशचं नाव जोपर्यंत निघत नाही तोपर्यंत लागणार नाही, इतकं क्लिअर राहील. ते नेहाचं नाव ज्या वेळेला लावेल त्यावेळेला गणेशचं नाव तिथं दिसणार नाही, आणि तिथं गणेशचं नाव जाऊन नेहाचं नाव आलेलं आहे. जगात सगळ्यात कुठेही बसलं तर कुणालाही ते दिसणार आहे. इतकी ट्रान्सपरन्सी जर आली तर जमिनीच्या व्यवहारातले या ठिकाणी गैरव्यवहार या ठिकाणी ऑटोमॅटिकली कमी होऊ शकतात, आणि हे भविष्यातलं आपलं E-गव्हर्नन्स आहे, हे लक्षात घ्या त्याच्यामध्ये. तर इथं थोडंसं आपण या ठिकाणी समजून घेतलं पाहिजे. डिसेंट्रलाइज ऍप्लिकेशन म्हणजे काय, की आपलं जसं ऍप आहे त्याच पद्धतीचे ऍप पण ते विकेंद्रित असतील. सेंट्रलाइज या ठिकाणी त्याचं मॉनिटरिंग असणार नाही, हे लक्षात घ्या. मार्केट प्लेस वेगवेगळ्या पद्धतीचे क्रिएट झालेले आपल्याला बघायला मिळतील. डिसेंट्रलाइज फक्त असणार नाही तर डिसेंट्रलाइज ॲटोमायझेशन झालेलं किंवा ॲटोनॉमस ऑर्गनायझेशन असतील, म्हणजे कुणीही त्याचा मालक असणार आणि त्याचं ते या ठिकाणी काम करत राहणार आहे, लक्षात घ्या. मग त्याचं संचालक मंडळ आहे, त्यांनी बंद केलं तर काम बंद होईल वगैरे, अशा गोष्टी आपल्याला आता पुढच्या कालावधीमध्ये दिसणार नाहीत. एक या ठिकाणी AI ड्रिव्हन सेल्फ कंट्रोल आणि या ठिकाणी ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट म्हणून या ठिकाणी डिजिटल तंत्रज्ञान पुढच्या कालावधीमध्ये काम करायला लागेल. म्हणजे समजा असं जर करता भविष्य कालावधीमध्ये बघायला मिळालं की पोलीस भरती करायची आहे आणि पोलीस भरती करत असताना एक सर्व्हरला कमांड देऊन ठेवलेली आहे की 100 मीटर या ठिकाणी पळणारे जे काही ठिकाणी टॅग लावल्यानंतर पहिल्या कमी वेळेमध्ये सेन्सर पास करणारे विद्यार्थी पुढच्या टप्प्यात येतील, तिथून पुढचे या ठिकाणी डायरेक्ट एक्झाम हॉलमध्ये येतील, त्यांचं आयडेंटिफिकेशन होईल, बायोमेट्रिक घेतलं जाईल त्याच्यामध्ये, त्याच्यासमोर रॅन्डमली क्वेश्चन्स येतील, क्वेश्चन या ठिकाणी त्याचं आन्सर करेल, AI त्यांचा इंटरव्ह्यू घेईल जर घ्यायचा असेल तर त्याच्यामध्ये, आणि सिलेक्शनची लिस्ट या ठिकाणी ऑटोमॅटिकली लागेल. हे शक्य आहे का? ही जर इच्छाशक्ती झाली, पॉलिटिकल पॉवर, तर हे अशक्य अजिबात नाही, लक्षात घ्या. हे समजून घ्या त्याच्या पद्धतीने, हे फार महत्वाचं आहे, हे लक्षात. टेक्नॉलॉजी आहे का? तर 100% टेक्नॉलॉजी आहे. इच्छाशक्ती असेल तर या सगळ्या गोष्टी दिसतात आणि लगेच होतात, लक्षात घ्या. म्हणजे एक एक्झाम्पल म्हणून दुर्दैवी घटना आहे तरी देखील सांगतो, लक्षात घ्या. लोहगडवरची जी घटना झाली लक्षात, ती घटना अपघात म्हणून सुरुवातीला आलाय आणि पुढच्या 4च दिवसामध्ये पुन्हा या ठिकाणी पोलिसांनी त्याचा शोध लावला की अपघात नसून खून आहे. म्हणजे इच्छाशक्ती असेल तर तंत्रज्ञान आहे. भारतीय पोलीस काहीही करू शकतात, गुन्हे घडूच नये त्यासाठी काम करत असतात आणि ते रोखण्याचे देखील सामर्थ्य आणि तंत्रज्ञान त्यांच्याकडं आहे. फक्त ते अजून या ठिकाणी या 3.0 मध्ये आपल्याला सुधारलेलं बघायला मिळेल, हे लक्षात. त्याच्यामध्ये म्हणजे बँकेशिवाय बँकिंग बघायला मिळेल आपल्याला. त्याच्यामध्ये लेंडर्स त्या ठिकाणी कर्ज देऊ शकतील, तुम्ही डिपॉझिट ठेवू शकता, तुमची डिपॉझिट केलेले पैसे या ठिकाणी कुणीतरी कर्ज तुम्हाला घेतलेलं दिसणार आहे की बाबा हे डिपॉझिट होत चालले, तिकडे कर्ज दिलं जाते, ती रिकव्हरी होते. म्हणजे हे जे काही पुढचं व्हर्जन जे येते याच्यामध्ये बऱ्याच ठिकाणचे जॉब जाणार आहेत, हे लक्षात घ्या. जॉब जाणार आहेत हे मी सांगत असताना तुम्ही या ठिकाणी जॉब कोणते क्रिएट होणार आहेत हे देखील आपण या ठिकाणी पुढच्या कालावधीमध्ये बघणार आहोत, लक्षात. त्याच्या बाबतीत मग तुमचा डेटा तुमच्या नियंत्रणात राहिला, कंपनी तुमचा डेटा कुठेही सेल करू शकणार नाही आहे, लक्षात. त्याच्यावर तुमचं खातं कुणीही बंद करू शकणार नाही. सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे काय म्हणतो, सेन्सॉरशिप जी आहे ती सेन्सॉरशिप तुम्हाला कमी झालेली बघायला मिळेल. फायनान्शियल सगळ्यात मोठे या ठिकाणी तुम्हाला स्वातंत्र्य आहे, बँकेची गरज नाही.
म्हणजे बँक 10 वाजता बंद झाली, आता सकाळपर्यंत काय करायचं गरज नाही. आता तुम्ही कधी युपीआय करता लक्षात त्याच्यामध्ये, म्हणजे 24/7 तुमच्यासाठी बँकिंग ट्रान्झॅक्शन. आज देखील बँकांची गरज आहे, म्हणजे कोणत्या तरी बँकेत खातं असायला लागतं. भविष्यामध्ये तुम्हाला असं कदाचित बघायला मिळेल की शासन तुम्हाला सांगेल की हे तुमचं ई वॉलेट आहे आधार रिलेटेड, ज्याच्यामध्ये आम्ही स्कॉलरशिप टाकलेली आहे, तुम्ही तुमची या ठिकाणी खर्च करा कुठं करायची त्याच्यामध्ये. भविष्यामध्ये तुम्हाला असं बघायला मिळेल की जर समजा पालकांनी तुम्हाला या ठिकाणी पॉकेट मनी म्हणून 3,000 रुपये दिले आणि देत असताना सांगितलं की यातून तो या ठिकाणी दारूच्या दुकानात दारू खरेदी करू शकणार नाही, पिक्चरचं तिकीट खरेदी करू शकणार नाही, पबमध्ये जाऊ शकणार नाही, किंवा असं उलटं लिहिलं की यातून तो पुस्तकं खरेदी करू शकेल, यातून तो ब्रेकफास्ट करू शकेल, लंच करू शकेल, डिनर करू शकेल लक्षात त्याच्यामध्ये, तर ते पैसे त्यालाच वापरता येतील, दुसऱ्या कामाला ते वापरता देखील येणार नाहीत. इथपर्यंत या ठिकाणी स्मार्ट, कॉन्टॅक्टलेस आणि या ठिकाणी मिडलमॅनलेस या ठिकाणी सिस्टम उभी राहतील आपल्याला बघायला मिळते. लक्षात घ्या, ह्या तुमच्या डिजिटल असेट बनतील हे लक्षात घ्या. जसं गेम मधली वस्तू तुम्ही विकू शकता, व्हर्च्युअल जमीन तुम्ही या ठिकाणी विकता देऊ शकता, हे बरेच या ठिकाणी मोठं विश्व आपल्यासाठी या ठिकाणी उपलब्ध होणार आहे. बघा, एखादं गाणं तुम्ही म्हटलं ओरिजिनल तुमचं आहे, तर अगोदर ते म्हटलं आणि तुम्ही अपलोड केलं का ते कळायचं नाही बाबा याच्यासारखं कोणी केलं. पण आता काय झालं, तुमच्या आवाजातलं गाणं तुम्ही एकदा युट्यूबवर रेकॉर्ड केलेलं आहे, तुम्ही ओरिजिनल तुमचं जर आहे, त्या पद्धतीचं कुणीही जर करता या ठिकाणी डुप्लिकेट करण्याचा प्रयत्न केला, कॉपी करण्याचा प्रयत्न केला, तर लगेच त्याला आणि तुम्हाला दोघाला अलर्ट होतो की तुम्ही जे गाणं म्हटलेलं आहे ते गाणं या ठिकाणी इथे यांनी कॉपीराईट म्हणून वापरलेलं आहे. लक्षात घ्या. तुम्ही एक साधं उदाहरण घ्या की जे कार्यक्रम आहेत, लाईव्ह शो जे आहेत, म्हणजे आपण महाराष्ट्राची हास्य जत्रा एक उदाहरण घेऊ, किंवा चला हवा येऊ द्या उदाहरण घेऊ, त्याच्यामध्ये जी गाणी म्हटली जातात ती गाणी जुनी असतात, पण म्हणणारे गायक तिथे घेतले जातात आणि या ठिकाणी इन्स्ट्रुमेंट देखील असतात वाजवण्यासाठी, तिथे रेकॉर्ड का प्ले करत नाहीत ते? तर या प्रश्नाचं उत्तर असं आहे, हे सगळे जे शो आहेत हे या ठिकाणी IPR अंतर्गत मॉनिटरिंग चाललेलं असतं. कोणतंही गाणं जर तुम्ही या ठिकाणी वाजवलं तर ते वाजवण्यासाठी ज्या कंपनीनं ते या ठिकाणी गाणं तयार केलेलं आहे त्याला त्याची रॉयल्टी देणं बंधनकारक असतं. आणि मग ते कळायचंच नाही अगोदर कोण गाणं वापरतंय, कसं वापरतंय. आता ते राहणार नाही. आता सोनी चॅनलवर जर कुठे जर दिसलं, म्हणजे एक एक्झाम्पल म्हणून की कुठेतरी गाणं वाजतंय असं दिसलं, तर ते लगेच या ठिकाणी पत्र पाठवतं, तुमचं आमचं गाणं तुम्ही हे वापरलेलं आहे. पण लगेच पाठवतं म्हणजे माणसं बसलेली नाही, ते ऑटोमॅटिक सिस्टम आहे. दिसलं कॉपीराईट की ते लगेच कंटेंट घेतला जातो, एवढ्या वाजता इथं तुम्ही या ठिकाणी वापरलं होतं, एवढा दंड बसला, दंड भरा. लाईव्ह जेवढे या ठिकाणी सेशन, मोठमोठे कार्यक्रम जे असतात संगीताचे लक्षात घ्या, तिथे देखील या ठिकाणी काही गाणी जर तुम्हाला वाजवायची असतील तर त्याची रॉयल्टी भरावी लागते लक्षात घ्या. मग हे कसं कळायला लागलं त्या कलाकारांना? ह्या वेब 3.0 मुळे या गोष्टी कळायला लागलेल्या आहेत हे लक्षात घ्या. इथं मालकी तुमच्या या ठिकाणी आलेली आहे लक्षात घ्या. आता याचे काही चॅलेंजेस जे आहेत आपल्या समोरचे, रिस्क जे आहेत ते बघूया, की थोडंसं जनरल पब्लिकला समजण्यासाठी अवघड आहे. आजही तुमच्यापैकी बऱ्याच लोकांना असं वाटतं सर काय चाललंय काही कळत नाही, टेक्निकल काहीतरी आपण बोलतोय, संदर्भ मला लागत नाही, असं तुम्हाला कदाचित वाटू शकतं. लक्षात घ्या, वॉलेट्स किंवा या ठिकाणी त्याचे वॉलेट असतील, प्रायव्हेट कीज असतील, लक्षात त्याच्यात काही वेळेला गोंधळ निर्माण होण्याची शक्यता असते. एकदा चूक झाली, मी जसं क्रिप्टोकरन्सीमध्ये सांगितलं, पासवर्ड विसरलात की वॉलेट तुमचं गायब झालं, पुन्हा या ठिकाणी तर तुम्हाला मिळणार नाही. लक्षात घ्या. त्याच्यामध्ये किंवा प्रायव्हेट कीज ज्या असतील त्या त्याच्यामध्ये स्केलेबिलिटीची या ठिकाणी थोडीशी समस्या आहे, कारण हे थोडं महाग आहे. हळूहळू या ठिकाणी ही टेक्नॉलॉजी वाढत तरी बघायला मिळेल. बिटकॉइनचं या ठिकाणी 7 व्यवहार एका सेकंदामध्ये होऊ शकतात, ही थोडी वेळेची मर्यादा आहे लक्षात घ्या. त्याच्यामध्ये विजा या ठिकाणी एका सेकंदामध्ये 24,000 पेक्षा जास्त व्यवहार करतं. हा फरक समजून घ्या त्याच्यामधला. म्हणजे स्केलेबल मॉडेलला काय प्रॉब्लेम आहे, तो प्रचंड वीज लागते या सगळ्याला, त्याच्यामध्ये पर्यावरणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये याचा इम्पॅक्ट होणार आहे लक्षात घ्या. काही सुधारणा त्याच्यामध्ये सुरू आहेत. कायदेशीर नियम भारतात अजूनही याबाबत स्पष्ट झालेले नाहीत हे लक्षात त्याच्या बाबतीतनं. आणि ग्रामीण भागात जिथे इंटरनेट नाही ते लोक याला कनेक्ट करू शकणार नाहीत. जिथे इंटरनेट, म्हणजे पुन्हा एक इंडिया आणि एक भारत आपल्याला बघायला मिळू शकतो. याच्यातली दरी वाढू शकते कदाचित या ठिकाणी लक्षात घ्या. याचे वास्तविक उपयोग एकतर बँकिंग मध्ये होणार आहे, दुसरं आर्ट मध्ये होणार आहे, तुमचं लक्षात घ्या, गेमिंग मध्ये होणार आहे, सोशल मीडियाच्या बाबतीमध्ये होणार आहे, आणि या ठिकाणी सप्लाय चेन, हेल्थ केअर, एज्युकेशन, रिअल इस्टेट या सगळ्या सिस्टम मध्ये, म्हणजे वोटिंग सिस्टम मध्ये पण हे होऊ शकतं जर आणायचं ठरवलं ट्रान्सपरंट, तर सगळं चांगलं म्हणतो लक्षात घ्या. त्यामुळे भारतामध्ये साधारणतः या ठिकाणी 75,000 प्लस या ठिकाणी वेब 3.0 चे डेव्हलपर्स उपलब्ध आहेत. इथं मोठ्या प्रमाणामध्ये तुम्हाला जॉबचा स्कोप उपलब्ध आहे लक्षात घ्या. आणि साधारणतः या ठिकाणी 15 लाखापासून या ठिकाणी 70 लाखापर्यंतचे पॅकेज या ठिकाणी ब्लॉकचेन डेव्हलपर, त्यानंतर स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट डेव्हलपर,
त्यानंतर NFT आर्टिस्ट क्रिएटर्स, Web3 प्रोडक्ट मॅनेजर, त्यानंतर या ठिकाणी क्रिप्टो ट्रेडर, Web3 कंटेंट क्रिएटर्स आणि सिक्युरिटी ऑडिटर्स असे वेगवेगळे जॉब उपलब्ध आहेत. लक्षात घ्या, आज हा विषय जो सांगितला तो कदाचित फक्त तोंड ओळख झाले असेल. म्हणजे काय की मी फक्त आज समजलं, मला काहीच कळालं नाही, पण मला काहीतरी लक्षात आलं वेब 3.0 नावाचं काहीतरी आहे. आजचा टास्क आपला काय लक्षात त्याच्यामध्ये, तर या सिरीजमध्ये, या जगामध्ये हे बदलणारं जे अपकमिंग जे काही या ठिकाणी क्षेत्र आहे, तिथं मला कोणकोणते या ठिकाणी फीचर्स आहेत उपलब्ध, करिअरच्या संधी उपलब्ध आहेत, ज्याचा मला फायदा होऊ शकतो, या दृष्टीने विचार करा. त्याचं या ठिकाणी पहिल्यांदा या ठिकाणी काय करा, विश्लेषण करा, त्याची माहिती आपल्याकडे घ्या आणि त्या दृष्टीनं आपण स्किल अपडेट करायला सुरुवात करायला पाहिजे, हे लक्षात घ्या. आजच्या सत्रामध्ये उपस्थित सगळ्यांचं मनपूर्वक मी या ठिकाणी आभार मानतो आणि हे सत्र इथं संपलं असं जाहीर करतो. धन्यवाद.